या समाज लय पाप केलं हो. लय पाप केलं यांनी, अति पाप केलं. पापी पैसा पाहिजे फक्त. अहो जात सुद्धा संपवली राव यांनी. अहो यांनी चांगले चांगले त्यांचेच नेते ह्या टोळीनं संपवले. हो टोळीनं संपवले. त्यांचे दैवत सुद्धा श्रद्धास्थान असणार आहे, तिथं सुद्धा टोळीनी दुडगुस घालायचा. मीच कसा शान आहे हे सिद्ध करायचं. त्यांच्या सुद्धा हे केलं. त्यांच्या मोठ्या नेत्यांना सुद्धा जिवंतपणे मरण यातना दिल्या यांनी. हीच टोळी आहे ती. आता 14 दिवसाची त्यांना पोलीस कोठडी सुनावली. पोलीस प्रशासनच योग्य काम करत तुम्ही असं म्हणताय. ते कुठेतरी एकीकडे आरोपी पण अर्ज करतायत की आम्हाला जामीन भेटावा, पण आता कोठडीत वाढ झालेली आहे. अरे जामीन घेतो कशाला? भोगना मनानीच कशाला जामीन घेतो? आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याच वेळेस शब्द दिलेला आहे की एकालाही सोडणार नाही म्हणून. एकाला पण सोडणार नाही म्हणून त्याच वेळेस मुख्यमंत्री साहेबांनं शब्द दिलेला आहे. त्यांच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबाच्या शब्दावरतीच मराठी शांत आहेत. हो किती जामिना मांडल्या काही केलं ना, उलट हा 302चा उरगाडा झाला पाहिजे हे मोठं षडयंत्र आहे. जे न्यायालयीन कोठडी आता सुनावली 14 दिवसाची, या संदर्भात आपण काय सांगा? नाही आता त्याच्याबद्दलचं डिटेल मला माहिती नाही, परंतु ही सगळा उरगाडा झाल्याशिवाय त्याला न्यायालयीन कोठडी तर द्यायलाच नको होती. आत्ताच न्यायालयीन कोठडी त्याला आत्ताच द्यायला नको होती. त्याला न्यायालयीन कोठडी नको द्यायला होती, कारण खूप तपास, खूप मोठा तपास राहिला. आणखी त्यांनी खून केलेला आहे, त्यांनीच करायला लावलेलं आहे. खंडणीतले खुनातले आरोपी एकच आहेत. याच्यामुळं त्याला न्यायालयीन कोठडी द्यायला नको होती, कारण आणखीन तपास खोलवर जाऊन करणं गरजेचं आहे. खूप मोठं षडयंत्र आहे, खूप मोठं षडयंत्र, लहान नाहीये. परंतु आता ते त्यांचा तपासाचा भाग आहे, त्याच्यात काय आपण चपडप करू नये. आपल्याला काय न्यायालयीन किंवा कायदेशीर प्रक्रियेचं काही जास्त माहिती नाही, त्यामुळे आपण बोलू नये. परंतु एक आशा आहे SIT CID कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून, एकही आरोपी ते सुटू देणार नाहीत. जेवढी साखळी आहे राज्यातली पुरी बाहेर काढून त्याला जेल भोगायला लावणार, त्यांना जेलमध्ये सडायला लावणार, त्यांची माती करणार. हे मात्र 100% आशा आहे, ती मुख्यमंत्री पूर्ण करतील. नसता राज्य मात्र आम्ही बंद पाडल्याचे सोडणार. एवढे पुरावे असून तुम्ही जर त्याला मुख्य आरोपी करत नाहीत, ते सगळे पोलिस सह आरोपी करत नाहीत, तो महाजनला सह आरोपी करत नाहीत, तुम्ही ज्यांना सांभाळणाऱ्याला सगळ्यांना सह आरोपी करत नाहीत, म्हणजे काय? म्हणजे काय तुम्ही पाठीमाग घालता की काय? त्यांना सरकार म्हणून तुम्ही काय पाठीमाग घालता की काय? अजिबात त्यांची मुलाहिजा सरकारने करायला नाही पाहिजे कसल्याच परिस्थितीत. मला आणि माझ्या समाजाला ते नंतर मग सहन होणार नाही, आणि आम्ही ते सहन पण करणार नाहीत कसल्याच परिस्थितीत. आम्हाला काही झालं तरी या खंडणीतला आणि खुनातला हे आरोपी एकच आहेत. यांना सगळ्यावर 302 लागली पाहिजे. याच्यातला एक जर आरोपी सुटला ना, एक, तर देशमुख परिवाराला, त्या कुटुंबाच्या जीवाला धोका हे मारून टाकू शकतात. त्यामुळे ती पुरी साखळी धरा. मी मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो, ही याच्यात तोच आहे. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा अट्टल गुन्हेगार आहे. याला सोडू नका. याला मुख्य आरोपी करा. मुख्य आरोपी दुसऱ्याला करताय आणि याला सदस्य बनवताय, म्हणजे काय तुमची चाल? असं होता कामा नये. जामीन जरी मांडल्या तरी एकाची जामीन होता कामा नये. एक जर सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की ह्या खुनाच्या काळात ज्यावेळेस फरार होते, हे कोणत्या मंत्र्यांना बोलले हे समोर यायला पाहिजे, यांचे शिड्यार समोर यायला पाहिजेत. सगळे चार्जशीट मध्ये हे येणं गरजेचं आहे. यांना सांभाळणं, यांची प्रॉपर्टी कोणाकोणाकडे ती ईडी ताबडतोब सुरू व्हायला पाहिजे. यांच्या मागं ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी सगळे जेलमध्ये टाकले पाहिजेत. आणि ज्यावेळेस हे आरोपी फरार होते खंडणीतले आणि खुनातले, यावेळेस या मधल्या काळात सरकारमधल्या कोणत्या मंत्र्यांना हे बोलले, पाठबळ घेतलं, यांना सुद्धा सह आरोपी करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री साहेब हे काय सरकार चालवत नाहीत एक जण, यातल्या गुंडाच्या टोळ्या सरकार चालत नाहीत. जनता तुमची सरकार चालवती आणि तुम्हाला गादीवरती बसवती. यांना कोणाला सोडायचं नाही, अजिबात सोडू नका. एका मंत्र्यासाठी किंवा गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यासाठी एवढा मोठा समाजाची नाराज अंगावर घेऊ नका. तुम्हाला वाटत असं आम्ही शांत आहेत, मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दामुळे शांत आहेत. हे पुरेचे पुरेमध्ये गेले पाहिजे. एकही साखळी याची गुंडाची, हे मोठं नेटवर्क आहे, हे राहता कामा नये जिल्ह्यातलं आणि राज्यातलं एक सुद्धा. आणि आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री साहेब यांना सडवतील म्हणजे सडवतील.
परंतु आता न्यायालयीन कोठडी भेटल्यामुळं तपास मंदावेल असं वाटतं तुम्हाला? नाही ते तर होणारच नाही. SIT CID खोल तपास करण, त्यांनी काही त्यांचे अधिकार राखून ठेवले असतील ना, तपासाच्या वेळेस याला पुन्हा ताब्यात घ्यायचं असं काय असू शकतं त्यांचं. परंतु न्यायालयीन कोठडी मिळायला नको होती त्याला आत्ताच. परंतु आता ती त्यांचा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, त्याच्यात आपण हस्तक्षेप करू नये आणि करणार पण नाही. आम्ही करणार पण नाही, आम्हाला आवश्यकता पण नाही. आमचा फक्त एकच मुख्य मुद्दा आहे मुख्यमंत्री साहेबांकडे, आरोपी सुटता कामा नाही, कारण कुटुंब तुमच्या घरी आलं होतं. ते आशा धरून येत, हे काही सुटणार नाही म्हणून. हो, ते आशा धरून येत. त्यामुळं